श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जी हेरंबा सकळादी तू प्रारंभा. आठवण तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी वागवरदे विलासिनी. ग्रंथवधवया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूप तू स्वामिया. स्फूर्ती द्यावा ग्रंथवधवया जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतिया साधुजना. नमन माझे साष्टांगी ग्रंथायिका प्रार्थना शतक दोषांशी दाहक. तोषणीया व्यंकटरमणा मनोरथ पूर्ण करील. जय 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 व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा. परमज्योती प्रकाश घना करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले पिथिया परित्वा सांभाळिले. सकळ संकटापासून रक्षले पूर्ण दिले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानवे तरी जगे सृजले अवघे. जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी. दिनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षले संकटी. प्रेम दिले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावे विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमणा. मज घालोनी गर्भाधना अलौकिक रचना दाखविली. तुझं न जाणता झालो कष्टी. आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळवा जगजेठी अपराध पोटी घाल माझे. माझ्या अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनासी. दयावंत ऋषिकेशी आपल्या ब्रिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय माणी तयाचा खेद. तेवी तू कृपाळ गोविंदा माये बाप मज लागी. उडदा माझी काळे गोर काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठून असतील. अराटी लागी मृदुता कोठे न असेल कृपावंता. पाशानासी गुलमलता कैशी परी फुटतील. आपदमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरे पडलं पाही. आता रक्षणाना उपायी कर्ण तुझे उचित. समर्थांच्या घरीचे श्वान त्यासही सर्व देती मान. तैसे तुझं म्हणवितो दीन हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पाया तळी आम्ही भिक्षेच कारणी जोळी. येणे तुझे ब्रिदावळी कैसे राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी आम्ही फिरवसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला. द्रौपदी सेवस्त्र्यानंतर दैत्य होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपानता कोठून आणली गोविंदा. मायेचे करून द्रौपदी सती अन्न पुरवले मध्यराती. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळ परमपुरुषा करुण कैसी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थित मधुर वचनी. अंगीकार केली या झनी मज हातीच न सोडावे. समुद्र अंगीकारला वडवानळ तेने अंतरी होते विवळ. ऐसे असून सर्व काळ अंतरी ठेवला तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला बार तेने सोडिलं नाही बडीवार. एवढा ब्रह्मांडा गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरले हलाहल तेने निळवर्ण झाला गळा. परी त्या गेले नाही गोपाळा भक्तवत्सल गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी वर्णिताशनली वैखरी. दुष्टपतिता दुराचारी अधमाहून अधम. विषयासक्ती मंदमती आळशी कृपण कुवेसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनासी द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे. काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे विदार. कामकल्पने सिथार दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतीची लेखनी समुद्र भरला मशी करुणी. माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती. ऐसे पतित मी खरा परी तू पतित पावन शारंगधरा. तू अंगीकार केली या गदाधरा. कोण गुणदोषला गणिल. नीचरतली रायासी तिचं कोण म्हणाल दासी. लोह लागता परिसासी पूर्वस्थित मग कैची. गावीचे होते लेंडे होळ गंगेसे मिळती गंगाजळ. कागविष्टीचे झाले पिंपळ तयास निंदा कोण म्हणे. तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊनी आकुळ मग काय विचारावे. जाणता असता अपराध नर तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अव्यर समर्थन केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा हात घेऊन या गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंद श्रीहरी. तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापी किती. कृपाळ व लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामे राहे माझी मती. हेच मागोत पुढत पुढती परिम ज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुगमी. ती मी अल्पमती प्रेमे स्मरण
प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेवा वासुदेवा प्रद्युम्ना अनंत केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाशघन परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेशा निरुद्धा पुरुषोत्तम परेशा नरसिंह वामन भार्गव वेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षकादी पुरुषा पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणज्ञ निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विक सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलांचन धरा भयकृद यनाशना गिरीधरा दृष्टदत्त संहार करा वीरसुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणे वैराग करा मधुमोर दैत्य संहार करा असुरमर्दना उग्रमूर्ते शंखचक्र गदाधरा गरुडा वाहन भक्त प्रिय करा गोपी मनरंजना सुख करा खंडित स्वभावे नाना वाटक सूत्रधारिया जगद्व्यापका जगदुद्धारा कृपा समुद्र करुणालया मुनिजन ध्येया मूळ मूर्ती शेषनयना सार्वभौमा वैकुंठवास निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा पावा माये समयी ऐसी प्रार्थना करून देवीदास अंतरे आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदय प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदय आविर्भिली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुल्या आपण श्रीपती वाचे हाती वदवितसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोते श्रवण किजे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैशी चंद्ररेखा घोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळेची परी चरणी माळे घागरिया वाकीवरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची परी गुडघे मांड्या जानूस्थळ कटीतटी किंकिनी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झराळे सोनसळा कटीवरते नाभिस्थान जेथुनी ब्राह्मण उत्पन्न जेथुनी ब्रह्मा उत्पन्न उदरी त्रिवेळे शोभे घन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पावनी चंद्रमा अधोमुख वैजंती करी लखलख विद्युलेतीयेचे परी हृदय श्रीवत्सलांछन भूषण मिरी श्री भगवान तयावरती कंठस्थान जयाशी मुनिजन अवलोकिती उभय भाऊदंड सरळ नखे चंद्रा परिसते जाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलाची परी मनगटी विराजिती कंकणे भाऊवटी भाऊभूषणे कंठी लैल आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावर ते मुखकमळ हनवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमाती निर्मळ भक्त स्नेहळा गोविंदा दोन्ही अधरा माझी दंत पंकती जीवा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिका जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखती दोन्ही भागी त्रिभुवनाचे तेज एकवटले बरवेपणे शिगेसी आले दोही पाते आणि धरले नेत्र तेच श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटी असुनिळा कर्णद्वयाच्या भिनव लीळा कुंडलांच्या फाकती कळात तो सुख सोळा अलौकिक माळा विशाळ सुरेख वरती शोभे कस्त्र टिळक केशकुरळे अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मृकुटा आणि किरीटी सोभोवते झुळम्याची दाटी त्यावर मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी हा भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वर घालुनी तुझं कर मंगल स्नान पुरुष सुक्ते करोनिया वस्त्रे आणि यज्ञ पवित्र तुझं लागे करू पित्यथ गंधाक्षता पुष्पे भूत तुझं लागे समर्पू धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुणी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसे सोडोपचारे भगवंत यथ विजिली पूजिली हृदयात मग प्रार्थना आरंभिली भूत वरप्रसाद मागाया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदय वासिय रामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठनायका जय जयाजी जगपालका भक्तांची सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परत्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परसावी विज्ञापणा एक माझी मज लागी देई ऐसावर जैने पडे घडेल परोपकार हेच मागणे साचार वारंवीर प्रार्थतसे हे ग्रंथ जो पठन करी त्याचे दुःखे नसावे संसारी पठन मात्र चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थ्याचे व्हावे लग्न धनार्थ्यासी व्हावे धन पुत्रार्थ्याचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊन करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेस अत्यंत रत जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्टीची पीडाहरण तत्काळ की जे गोविंदा शय अपस्मार कुष्ठादी रोग गणुद्ध पठणे सरावा भोग योग अभ्यासी असी योग पठन मात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभाभावी वश
समस्त ग्रंथ पठन करुनिया विद्या त्यासी द्यावी विद्या युद्धिशास्त्र लागावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणूनिया अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेचे दिजे मन एवढे मागोत वरदान कृपानिदे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमणा देवी दासासी दिले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी ग्रंथ धरुणी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुणी करील पठण त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठने एक मंडळ पुत्रार्थी आणि 3 मास धनार्थी आणि 21 दिवस कन्यार्थ्याने षण्मास ग्रंथवादरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणे करोणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ग्रंथ बोलिला श्री भगवंत साचन मनी जयाचे चित्त त्यास अधपत सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यास कृपा करील चक्रपाणी वर्दिदला कृपा करोणी अनुभव कळो येईल गजेंद्राचे अकांतासी कैसे पावले ऋषिकेशी प्रल्हाद याच्या भावार्थ असे स्तंभातून प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलनीय स्वानंद कदा सुख केले तयेवेळी वस्सेचे परिभक्तांसी मोहे पाहणावे धेनू जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी गालीची कृपेची साखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जेने सुख हे सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंदा या वचनी धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कण लागता सायास पठण मात्रे कार्यसिद्धी पार्वती सोपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याच पारण गाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषराद्री पर्वत उभा असे देवीदास विनवी श्रोतवा चतुर प्रार्थना शतक पठण करा जावा या मोक्षीच्या मंदिरा काही न लागत सायास एकाग्रचित्ते एकांती अनुष्ठान किजे मध्यरात्री बैसुनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देहभावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याच्या चरणी ठेवून भाव वरप्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचित श्री वेंकटस्तोत्र संपूर्णम।